नमस्कार मंडळी, परत तुमचं आपल्या या नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आपण प्रत्येक वेळीप्रमाणेच आजही एक नव्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत, जो आपण आत्तापर्यंत पाहिलेला नाही आहे। मी स्वतः पण पाहिलेला नाही आहे आणि त्याच किल्ल्याला आज आपण भेट द्यायला। बरेच जण काही ट्रेकर मंडळी आहेत त्यांना ओळखता येईल, पण हा थोडासा अल्प परिचित असल्यामुळे प्रत्येकाला हा किल्ला ओळखणं हे थोडंसं जरा अवघड आहे। आणि आत्ता आपण आहोत ह्या प्लेसला, ज्या या गडाच्याच पायथ्याशी हे प्लेस आहे। शेड पण सुद्धा आहे, तिथे आपण गाडीची जी पार्किंग आहे टू व्हीलर घेतलेली ती तिथे पार्क केलेली आहे। आणि या किल्ल्याच्याच पायथ्याशी असलेली आपल्याला ही मस्जिद सुद्धा पाहायला मिळते। आपल्याला ही जुन्या काळातली ही मस्जिद आहे। हे जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं ना, तर तुम्हाला हे स्ट्रक्चर आत्ताचं नाही, हे पण जुन्या काळातलं स्ट्रक्चर आहे, जे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे। हे आपल्याला ओळखून येऊ शकतं। हे जे खांब असतात ना, जे आपण शेडला वगैरे उभे करतो ना, तर त्यासाठी ही जे दगड आहेत, हे जे गोल आकाराचं आहे ना, तर त्यात आपण त्याच्याद्वारे हा स्ट्रक्चर असे उभा राहू शकतो आणि हे ते आपल्याला ते पूर्ण दिसते। आता आपण गडाच्या दिशेने पायवाट करूया आणि तुम्हाला सांगतो, गड चढायला आपल्याला खूप जास्त झाला ना तर आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास लागतो। सोप्या श्रेणीमधला हा गड आहे। आपली जी गाडीची पार्किंग आहे ती इथे केलेली आहे, इथं सुद्धा आपण स्टे करू शकतो। आणि जे तुम्हाला मी मस्जिद बोललो ना, तर ती ह्या का ही मस्जिद आहे, ही जुन्या काळातली मस्जिद आहे। ही अशी एक पाटी लागेल जी लिहिले इथे सांगशी किल्ला, सह्याद्री प्रतिष्ठान, पनवेल विभाग आणि मुंगोशी गाव ग्रामस्थ। आत्ता हे जे छोटंसं गाव आहे, हे छोटंसं खेडेगाव आहे, त्या गावाचं नाव मुंगोशी आहे। मॅपवर आहे ना, तो मॅपवर आपल्याला थोडासा पुढे घेऊन जातो आणि तिकडून रस्ता आहे। सो तिकडून थोडासा रस्ता आहे, पण थोडासा वेळ लागतो। पण आत्ता जो आपण सिलेक्ट केला आहे ना, तो त्याला कमी वेळ लागतो आणि व्यवस्थित रस्ता आहे। ही मस्जिद आहे, मस्जिदच्या एक्झॅक्ट समोरूनच हे जर तोंड हे समजलं तर इथे असा बोर्ड लावलेला आहे, ते स्ट्रक्चर तिथे आहे। आणि इथूनच ही पायवाट जी आहे ती आपल्याला आता थेट किल्ल्याकडे घेऊन जाते। आपल्याला इथून आता जो लोखंडी पायरी मार्ग आहे ना, तो सुद्धा दिसतोय। इथं असं एक स्ट्रक्चर सुद्धा उभा केलेलं आहे, जे तुम्ही खून म्हणून ओळखून घेऊ शकता। आणि इथे आणखून एक जो बोर्ड आहे किल्ले सांगशीचा, तो इथे लावलेला आहे। हा किल्ला तालुका पेण आणि जिल्हा रायगड या विभागात येतो। हे बोर्ड बघितल्यानंतर इथूनच आपल्याला अशी ही पायवाट थेट गडाच्या दिशेने घेऊन जाते। जर आपल्याला लांबूनच थोडंसं पाहिलं ना, तर आपल्याला जवळपास किल्ल्याच्या वरच्या भागापर्यंत आपल्याला पूर्ण जंगल ट्रेक दिसतो आणि तिथून पुढे मात्र ऊन लागायला सुरू होतं। आता आपण जंगलात एंट्री केलेली आहे आणि आपण बघूया किती वेळ लागतो अंदाज। आत्ता वाजलेले आहेत 1:45. तर बघूया आपल्याला आत्ता किती वेळ लागतो गड चढायला, आणि एक्झॅक्ट तोच टायमिंग तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे किती वेळ लागतो, काय लागतो ते। पेणजवळील बळवली या येथे सांगशे किंवा सांगशे या नावाने हा किल्ला ओळखला जातो। या किल्ल्याच्या नावावरूनच यापूर्वी या तालुक्याचे नाव हे सांगशे किंवा सांगशीच्या किल्ले असे होते, आणि हे नाव ह्या किल्ल्यावरूनच ह्या तालुक्याला पडले होते। सूचना दिलेल्या आहेत, त्या ज्या सूचना आहेत ना, तर त्या सूचना न पाळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा स्वरूपाचा हे पाट्या आहे।
इथं सांगण्याचा असा प्रयत्न केलेला आहे की जगाडावरील काही वस्तू आहेत, जी तटबंद आहे, कातळकडे आहेत, त्याच्यावर त्या ठिकाणी कोणतेही लिखाण करू नये. आपण जर आता पाहायला गेलं ना तर आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला दगडावर किंवा किल्ल्यावर असे नाव लिहिलेले पाहायला मिळतात. पण तसं काही करू नका इथे सांगितलं आहे. जेणेकरून जर तुम्ही तसं करताना आढळलात तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते, असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समोरच आपल्याला एक टाकं पाहायला मिळतं. इथे दगडी पायऱ्यासुद्धा आहेत. सो आपण आता टाक्याकडे जायला रस्ता दिसत नाही ॲक्च्युली, कारण की पूर्ण तिथे तो जो भाग आहे ना तो खालचा, तो पूर्ण ढासून गेलेला आहे, पडलेला आहे. तेच आपल्याला इथे एक असं स्ट्रक्चर लागतं जेणेकरून आणि इकडे एक रस्ता आहे, तो इकडून येतो. तो आपण आत्ता आलेलो आहोत जो मस्जिदीचा मार्ग आहे तो. आणि हा जो आहे तो तुम्हाला अशी खाली मागाशी बोललो ना की थोडंसं पुढे जाऊन एक रस्ता येतो, तो रस्ता हाच इकडे आलेला आहे. तुम्ही जर इथे बघत असाल तर इथं आपल्याला एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं जे दगडाचं आहे आणि त्याच्यावर फक्त आता ते थोडंसं बुजत चाललेलं आहे. आणि ते स्ट्रक्चर इथे कदाचित काही घर किंवा वाडा वगैरे असावा, जेणेकरून ते स्ट्रक्चर तिथे आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला असं आपल्या सेफ्टीसाठी इथे असा एक रोप आहे, जेणेकरून आपण ह्याला चढून, आणि हा खोबण्याचा मार्ग आहे, हा जो रस्ता आहे तो हा धरून आपण वर जाऊ शकतो. तर आपण असं चालूया. हा जो रोप दिसतो हा, तर ह्या रोपलाच धरून चालायचं आपल्याला. हे बघा पाण्याचं टाकं, पाणी पिण्यासारखं नाही आहे पण पाण्याचं अतिशय सुंदर असं टाकं आपल्याला इथं पाहायला मिळतं. दुसरं टाकं लगेच इथं आहे जे कोरड्या अवस्थेत आहे. आपण आत्ता त्या टाक्याकडे जाऊया. रस्ता थोडासा रिस्की आहे, मी बी टाक्याकडे जाता येत नसावं. खोबण्याचा आधार घेऊन हां ओके 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 ओके. ओ अतिशय सुंदर असं टाक आहे. तिथे दुसरं एक टाक आहे आणि ह्या पाण्याचा टाक्याचा निचरा खाली होत आहे. सुंदर 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 पाणी पिण्यासारखे. आपण ह्या गडावर इथं आल्यानंतर हे ह्या टाक्यामधल्या पाण्याचा पाणी पिण्यासाठी उपयोग करू शकतो. आणि आपण पाहायला लागलं तर हे आपल्याला खांब टाकं दिसतंय. इथे येण्यासाठी थोडासा रस्ता हा रिस्की आहे, आणि मात्र ती रिस्क घेऊन थोडंसं पुढं आल्यानंतर मात्र आपल्याला हा टाके खरंच पाहण्यासारखं आहे आणि पिण्याचा वापरसुद्धा आपण करू शकतो. तर तो हाच रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी. जो खालून जो शिडी पाहायला भेटत होती ना, सो तीच शिडी इथे आहे. आणि आपण आता जी बघताय समोर ती आहे छोटं जी जुनी मस्जिद आहे, तिथूनच आपल्याला इथे रस्ता आहे. तिथे पाण्याचं खूप मोठा असं पिवळसर तलाव आहे. इथून आता आपल्याला हा बेलाग सह्याद्री आपल्याला इथे पाहायला मिळतो. पाण्याच्या टाक्याचा समूह पाहायला मिळतोय. तिकडे जाऊया. हे बघा इथून तिकडे जायला रस्ता.
त्याची तिकडे पण पाण्याचा टाका असा गुहा आहे तिकडे, ते पण बघून झाले. हे बघा पाण्याचा टाका अजून काय म्हणतात ते. आपण आलेलो आहोत आत्ता मधल्या भागात. इथून आपल्याला पूर्ण बेलाग सह्याद्री दिसायला लागतो. किल्ला आपला त्या साईडला आहे, त्या साईडला. आणि आपण थोडासा फेरफटका इकडे ह्या साईडला सुद्धा मारूया, ह्या बाजूला मारूया, जेणेकरून आपल्या तिकडल्या काही ज्या वस्तू आहेत त्या पाहायला भेटतील. आपल्या इथं प्रत्येक ठिकाणी बघितलं ना तर तुम्हाला इथे असे होल होल पाहायला मिळतात, असे स्क्वेअर सुद्धा आकारात पाहायला मिळतात. ह्याचा उपयोग नाही ते छत्र तयार करण्यासाठी केला जात होता. या पाण्याच्या टाकीवर छत्र तयार करण्यासाठी म्हणा किंवा आणखीन कोणत्या इतर गोष्टीसाठी त्याचा उपयोग केला जात होता. आणि तुम्ही जर आता पाहिलं इथून एवढे टाके दिसतात आपल्याला, तो टाका फुटलेला आहे पूर्ण. एवढे जे टाके दिसत आहेत ना त्यातल्या फक्त हे एकमेव टाका आहे जिथे आपल्याला पाणी पाहायला मिळतं. पाणी हे पिवळसर आहे पण पाहायला मिळतं. आणि हा बेलाग उंच कडा आहे. आणि ह्याच बाजूला आपल्याला तिकडे पाण्याचा टाका पाहायला मिळतं. तिथे पायऱ्यासुद्धा आहेत पाहायला, पण तिथे उतरता येत नाही आता. तो खूप अवघड मार्ग दिसतोय. तिकडे पायऱ्या दिसत आहेत आता, पण तिथे जायलाच रस्ता नाही आहे दिसत कुठूनच. एखाद्याच्या मनात धडकी भरेल एवढं असं म्हणजे भयावर रूप करणारं सह्याद्रीचं रूप आहे. आणि तेवढंच गोडसुद्धा आहे. मित्रांनो आपण आता तिथून आलोत आणि तिथून आल्यानंतर थोडंसं इकडे ह्या बाजूला यावं लागतं. आपल्याला तिथे पायऱ्या वगैरे दिसतात. तर तिथून थोडंसं ह्या साईडला आलं ना तर आपल्याला इथं परत पाण्याचा टाका पाहायला मिळतं, जे पाणीसुद्धा आहे असे. आणि ह्याच गोष्टीमुळे इथे खूप जास्त पाण्याचे टाके आपल्याला इथं पाहायला मिळतात. अजून आपल्याला इथेच ते असे भले मोठे 2 पाण्याचे टाके पाहायला मिळतात, जी पातळी मोजण्यासाठी जी संरचना आहे, जी खाली उतरण्यासाठी जी दगडी पायरी मार्ग आहे, तो सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि ही टाकी पण असे छोटे सुद्धा टाके नाही आहेत बरं का. हे टाकी खूप मोठाले टाके आहेत आणि इथे खूप जास्त मोठ्या प्रमाणात पाणीसाठा केला जात असावा. आणि सांगशी किल्ल्यावर जाणारा हा शेवटचा पायरी मार्ग आहे. आणि ह्याच्यानंतरच आपण पूर्ण जो मेन किल्ल्याचा भाग आहे त्याच्यावर आपण पोहोचतो. जो किल्ल्याचा भगवा ध्वज आपल्याला इथे पाहायला मिळतो तिथे आपण येऊन पोहोचतो. ही एक जुन्या काळातली जी संरचना आहे, जी इमारत आहे, त्याच्या खालचा पृष्ठभाग आहे ना तो पाहायला मिळतो आपल्याला इथे. आणि हिंदवी स्वराज्याचा हा भगवा ध्वज आपल्याला इथे पाहायला मिळतो. आपल्याला इथंच परत अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं इथे. हे बघा,
आणि फिरण्यासाठी असा खूप मोठा तर किल्ला नाही आहे, पण या किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला अशा बऱ्याचशा गोष्टी इथे पाहायला मिळतात. आपण इथे पाहू शकतो त्याचा जो संरचना बघितली तर पूर्ण जशाल तशी आहे, पण ती फक्त खालच्या बाजूचीच आहे. वरचा जो भाग आहे तो पूर्ण आत्तापर्यंत नाहीसा झालेला आहे. आणि दुसरा एक रस्ता आपण त्या किल्ल्याला वळसा घालून आपण सरळ इथून त्या रस्त्याने आपण इथं वर येऊ शकतो. मित्र, आपले आत्ता गड भ्रमंती झालेली आहे आणि आपण आत्ता गड उतरण्यासाठी निघलेलो आहोत. गडावर आपल्याला इथे तुम्ही जी बघितली ती एक संरचना तेवढी, आणि गडावर हिंदवी स्वराज्याचा जो भगवा ध्वज आहे आणि खूप सारे पाण्याचे टाके इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि मधून मधून माकडांचा सुळसुळाट सुद्धा पाहायला मिळतो आपल्याला इथे. गड फिरण्यासाठी खूप मोठा असा जास्त नाही आहे. तुम्हाला चढण्यासाठी एक 30 ते 40 मिनटं आणि गड फिरण्यासाठी पूर्ण गड फिरण्यासाठी एक अर्धा तास. सो असा तुमचा 2 ते 2.5 तासात तुमचा गड पूर्ण कव्हर होऊ शकतो. प्रकारचे आपल्याला टाके इथून खूप जास्त प्रमाणात इथे पाहायला मिळतात. इथून सह्याद्रीचा जो स्वर्ग आहे तो सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतो. आता उन्हाचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडंसं रखरख करतं आहे, पण हे जर रूप खूप सकाळी किंवा मॉर्निंगला किंवा पावसाळ्यात जर पाहायचं झालं ना, तर ह्यासारखं स्वर्ग दुसरीकडे कुठे असेल असं मला काय वाटत नाही. आपल्या सह्याद्रीसारखा जो व्ह्यू आपल्याला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही आहेत. आणि बरेचसे इथे आपल्याला टाके, पाण्याचे टाकी, गुहा अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथे पाहायला मिळतात. चला आपण आता उतरायला लागूया, जेणेकरून आत्ता वाजलेले आहेत आपल्याला जवळपास 4:15. आपण खाली जवळपास खूप जास्त झालं तर 20 मिनटात लवकर पोहोचू शकतो. आणि आपल्याला इथून अजून आपल्या घरी जायचं आहे, सो त्याला पण वेळ लागेल. सो मग आपण आता निघणं बेटर आहे. तर चला निघूया. फक्त गड हा उतरताना थोडासा जपून उतरावा लागतो. चढताना सुद्धा थोडासा रिस्की आहे काही ठिकाणी, पूर्ण ठिकाणी नाही आहे. पठारापर्यंतच एकदम व्यवस्थित रस्ता आहे, पण पठाराच्या नंतर जो रस्ता आहे ना तर तो मात्र थोडासा अवघड आहे असं म्हणू शकतो आपण. एकदम खडी चढाई आहे, त्यामुळे ती दम टाकणारी किंवा थकवा निर्माण करणारी चढाई आहे. आणि ती अशी खूप जास्त नाही आहे, ती सुद्धा थोडी आहे, पण थोडीशी रिस्क आहे, जेणेकरून आपण थोडंसं सावधतेने किंवा थोडंसं काळजीपूर्वक चढायला लागतं किंवा उतरायला सुद्धा लागतं. आणि हा इथलं सगळ्यात अवघड पॅच आहे, पण तो आत्ता फक्त ह्या शिडीद्वारे तो सोपा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सोपा पण झालेला आहे. इथे अजूनही आपल्याला पूर्ण जो दगडी कातळ कोरीव पायरी मार्ग आहे ना तो सुद्धा पण इथे पाहायला मिळतो. असे सुंदर असे पाण्याचे टाके, सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मनमोहक घेतात. मात्र हा जो पॅच आहे ना तो थोडासा रिस्की आहे आणि हा व्यवस्थित उतरावा लागतो. आणि इथे जर पाहायला गेलं तर आपल्याला इथे ह्या बेसलाच एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं, जे पूर्ण दगडात उभारलं गेलेलं स्ट्रक्चर आहे, उभारली गेलेली बांधणी आहे. आणि ह्या बाजूने आपल्याला एक रस्ता येतो आणि ह्या बाजूने एक येतो. ह्या बाजूने जर तुम्ही आलात तर हा बाजूचा जो मार्ग आहे तो त्या जुन्या मस्जिद मस्जिदच्या पाठीमागून येतो आणि इकडला समोरच्या बाजूने येतो, जो मॅपवर दाखवलेला गेलेला आहे.
मित्र आपण गडावरून पळत आलोय. तब्बल फक्त 9 मिनिटात खाली उतरलोय. 9 मिनिटात. सो बघू शकता जो पठार आहे ना तिथून खाली 9 मिनिटात. हा गोप्रो हातात घेऊन हेच आपल्या पाठीमागे हा सांगशीचा किल्ला आणि इथेच आपली ही बाईक. इथे तुम्हाला राहायची सोय होऊ शकते, तिथं पण राहता येऊ शकतं. पण तुमच्याकडे जर टेंट किंवा तुमची साधन सामग्री असेल तर